आणि एक महत्त्वाची बातमी, कोकण रेल्वे मार्गावर दिवाण खवटीमध्ये पडलेली दरड आता हटवण्यात यश आलेलं आहे। ट्रॅकवरील माती बाजूला करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काही वेळात कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कोकण रेल्वेचं वेळापत्रक गेल्या 21 तासानंतरही कोलमडलेलंच होतं, मात्र आता पुन्हा एकदा लवकरात लवकर हा मार्ग सुरू होईल अशी अपेक्षा। खेड नजीक दिवाण खवटीमध्ये रेल्वे रुळावरती एक दरड कोसळली होती। नंतर ते हटवण्याचं काम जे आहे हे युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलं होतं। आपण या दृश्यामधून पाहू शकता, काही तास म्हणजे काल रात्रीपासून या ठिकाणी ही मोहीम आहे ही यशस्वी राबवण्यात आली होती। आपण पाहू शकतोय की हा दिसणारा जो संपूर्ण रेल्वे ट्रॅकचा जो परिसर आहे, जो आता दिसतो आहे आपल्याला, हे रोडची लाईन आहे ही दिसते आपल्याला। ही सगळी लाईन आहे ही या ठिकाणी 60 ते 70 मीटरमध्ये एरियामध्ये पूर्ण मातीमध्ये गेली होती। मोठमोठे दगड आहेत हे ह्या ट्रॅकवरती आले होते आणि हे दिसणारं जे पाणी आहे हे पाणी असंच जे वाहत आहे हे गटरातून वाहत असतं। ही सगळी गटर आहेत ही फुल्ल झालेली होती आणि हे सगळं काढताना इथं प्रशासनाची दमछाक मोठ्या प्रमाणात होत होती, कारण या ठिकाणी असणारा जो निघणारा जो मलबा आहे हा अन्य ठिकाणी कुठं टाकून चालत नाही, त्याला सुरक्षित ठिकाणी हटवायचं होतं आणि यासाठी क्रेन मशीनचा वापर करण्यात आला आणि यानंतरच हा सगळा जो ट्रॅक आहे आपल्याला दूरपर्यंत हा आपण पाहू शकतोय हा आता खुला होताना दिसतोय। काही वेळातच हे संपूर्ण लाईन आहे ही क्लिअर केली जाईल आणि सगळ्यात एकदा परीक्षण झाल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रशासन रेल्वे लाईनवरून रेल्वे सोडण्यासंदर्भामध्ये अंतिम निर्णय घेईल आणि काही तासानंतर पुन्हा एकदा रेल्वे सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट समितसह कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी।